नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले, सीझन 2, भाग 12. सगळे घरी आले. फ्रेश होण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. गौरी सामानाची बॅग आवरत होती, तेवढ्यात मंदार रूम मध्ये आला. त्याने लॅपटॉपची बॅग एका बाजूला ठेवली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला. गौरी मंदारसाठी पाणी आणायला गेली आणि लगेच घेऊन आली. मंदार फ्रेश होऊन कपडे बदलून बाहेर आला. गौरीने त्याला पाणी दिले. मंदारने हसत ते घेतले. सगळा सामान भरला ना? बॅग पण तयार आहे ना? गावाला जायचे म्हणजे खूप मजा येईल. आपले गावाकडचे घर तर किती छान आहे, तिथेही नोकर आहेत, मंदारने आनंदात म्हटले. मलाही बघायची उत्सुकता आहे. तुम्ही कॉपी घेणार का? गौरीने विचारले. मॉमने नक्की सांगितले असेल, मंदार हसत म्हणतो. ठीक आहे, पण आधी सांगा ना कोणते कपडे घ्यायचे, मी बॅगेत टाकते, गौरी प्रेमाने म्हणते. मंदारने कपडे काढून दिले आणि गौरीने ते व्यवस्थित बॅगेत ठेवले. तेवढ्यात सरिताने नोकरला बोलवले आणि मंदार गौरीला कॉफीसाठी बाहेर यायला सांगितले. दोघेही एकत्र बाहेर आले. तेवढ्यात रिद्धी आणि साहिलही आले. थोड्या वेळात त्यांच्या खोड्या मस्ती सुरू झाली. विनायकने त्यांना थोडं हसत रागवले आणि आवरले. दोघं पण गप्प बसले. नोकराने कॉफी आणि चहा आणून टेबलावर ठेवल्या. सगळ्यांनी एकत्र बसून त्यांनी गप्पांचा आनंद घेतला. किरण घरी आला तेव्हा आरव खेळण्यात रमला होता आणि किया स्वयंपाकघरात जेवण तयार करत होती. कियाने दारात किरणला पाहिले. लगेच पाणी घेऊन त्याच्याकडे गेली. अर्णव धावतच बाबाच्या मिठीत शिरला. किरणने त्याला उचलून घेतले. घट्ट मिठी मारली. आज शाळेत काय झाले असे विचारल्यावर अर्णवने उत्सवतेने सगळं सांगायला सुरुवात केली. किरणनेही मन लावून त्याचं सगळं बोलणं ऐकलं होतं. थोड्या वेळात तो रूम मध्ये गेला. कपडे बदलून फ्रेश होऊन परत बाहेर आला. कियाने जेवण बनवून झाले होते. तीही अर्णव सोबत येऊन बसली. तिथे एकत्र गप्प मारत होते. किया, उद्या गौरीला गावाला जायचे आहे. आजी आजोबांनाही जायचे आहे. मंदार गौरी कुलदेवीच्या दर्शनाला जात आहे, किरण म्हणाला. मस्त आहे ना, लग्नानंतर कुलदेवीचे दर्शन घेणे खूप महत्वाचे असते. आपणही लग्नानंतर गेलो होतो ना, किया हसत म्हणाली. किरणने हळूच कियाकडे पाहिले. मी 3 दिवसाचे तिकीट काढले आहे. आपण महाबळेश्वरला जाणार आहोत. तुला कधीच कुठे घेऊन गेलो नाही, म्हणून वाटले आता तुला घेऊन फिरायला जावे. अर्णवही खूप मजा करेल, किरण प्रेमाने म्हणतो. हे ऐकून कियाच्या डोळ्यात आनंद चमकला. तिच्या मनात मात्र एक हळवा विचार आला. जर मी आधीच चांगली वागली असती तर आपलं आयुष्य अजून सुंदर झाले असते. पण उशीर झाला तरी चालेल, योग्य मार्गावर आलोय हेच खरं, किया विचार करते. देर आहे दुरुस्त आहे. आता बाकीचे आयुष्य नव्याने रंगवायचे आहे. आता आपण जेवण करून घेऊ, किया म्हणते. किचन मध्ये निघून जाते. जेवण घेऊन येते. तिघं पण जेवण करून घेतात. आज सगळं लवकर झोपायला निघून गेले. उद्या सकाळी लवकर गावाला जायचे होते. विनायकने ड्रायव्हरला सकाळी लवकर बोलवले होते. मस्त झोप पूर्ण करून ये, त्यांनी त्याला सांगितले होते. जायला खूप वेळ लागणार होता. आजी आजोबांच्या डोळ्यांना झोप लागली नव्हती, कारण अख्खा वर्षभरानंतर ते आपल्या गावाला निघाले होते. मनामध्ये वेगळीच उत्सुकता आणि समाधान दाटून आले होते. आपले जुने मित्र आपली वाट बघत आहे. फोनवर बोलतो, पण समोरासमोर गप्पा मारण्यात वेगळाच आनंद असतो. आजोबांच्या मनातच हसत म्हणाले. आजीच्याही विचारात गाव दाटून आले होते. मंगल कशी असेल, कदाचित आता तिला बाळ झालं असेल, त्या हळूच पुटपुटल्या. सकाळी सरिता आजी आजोबांना उठवायला आली, पण ते आधीच उठून लागले होते. सरिता, आम्ही आवरलो ग बाळा, आजी प्रेमाने म्हणाली. सरिता हसत रूम मध्ये निघून गेल्या. थोड्या वेळात गौरीलाही जाग आली. ती आवरायला लागली. मंदारही उठून तयार होऊ लागला. गौरी आवरून बाहेर आली. तेवढ्यात इंदू साहिलला उठवायला जात होत्या. गौरी, तू उठली का ग? इंदूने म्हणतात. हो काकू, सगळे उठले का? गौरी म्हणते. हो, फक्त साहिल रिद्धी झोपले आहेत बहुतेक, मी त्यांना आवाज देते, असं म्हणत इंदू त्यांच्या रूमकडे निघाल्या. थोड्या वेळात सगळे घरचे उठून
आवरले, तयार झाले. अंगणात बडबड सुरू झाली. ड्रायव्हर गाडी घेऊन आला होता. बॅगा एका मागोमाग गाड्यांमध्ये ठेवण्यात आल्या. 3 गाड्या सज्ज होत्या. पहिली गाडी मंदार चालवणार होता, दुसरी गाडी साहिल चालवणार होता आणि तिसऱ्या गाडीला ड्रायव्हर चालवणार होता. सगळ्यांनी घरचा नमस्कार केला. मनामध्ये अपार आनंद घेऊन ते गावाच्या दिशेने निघाले. गणपती बाप्पा मोरया असा जल्लोष झाला. प्रवासाचा एक पवित्र सुरुवात मिळाली. विनायकने गाडी चालवत असलेल्या मंदार आणि साहिलला कॉल लावला. मंदार, साहिल, पुढे एक मस्त हॉटेल दिसतंय, आपण तिकडे नाश्ता करून घेऊया का? विनायक सुचवत म्हणतात. ओके डॅड, छान होईल. मंदार लगेच उत्तरला. हो काका, मलाही भूक लागली आहे, साहिल हसत म्हणाला. कॉल कट होताना दोघांनी गाडी त्या हॉटेलच्या पाशी थांबवल्या. सगळे उतरले, आनंदाने आत गेले. हॉटेल मालकाने त्यांना पाहताच हसून स्वागत केले. एक मोठा टेबल लावून दिला. सगळेजण टेबलाभोवती बसले. काय ऑर्डर करायचे? विनायक म्हणतात. माझ्यासाठी पोहे आणा, सोबत गरम गरम चहा. आजोबा म्हणतात. मला उपमा आणि कॉफी, आजीने सांगितले. माझ्यासाठी डोसा, मंदार म्हणाला. माझ्यासाठी सँडविच आणि कॉफी, साहिलने हसत उत्तर दिले. मी तर इडली घेते, गौरीने सांगितले. आणि माझ्यासाठी वडापाव, रिद्धी म्हणाली. सगळ्यांनी आपल्या आपल्या आवडीचे नाश्त्याचे पदार्थ मागवले. हॉटेलमधील सुगंध अंगावर येताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. थोड्याच वेळेस नाश्ता टेबलावर आला. गरमागरम पोहे, वाफाळणाऱ्या उपमा, कुरकुरीत डोसा, मऊ इडल्या, मसालेदार वडापाव, सुगंधी चहा आणि कॉफी. सगळे मिळून खायला लागले. गप्पा, हास्य, नाश्ता. प्रवासात एक छान सुरुवात मिळाली होती. गरमागरम नाश्ता समोर असल्यावर सगळ्यांनी चव घेतली. वा, हे पोहे तर अगदी गावच्या चवीचे आहेत, आजोबा खुश होत म्हणाले. हो, आणि ही कॉफी पण भारीच आहे, आजीने कॉफी घेताना हसत उत्तर दिले. साहिल डोसा खात म्हणाला. डोसा एवढा मोठा आहे की अर्धा तरी तू घे रिद्धी. नको रे, मला माझा वडापाव मस्त लागलाय, रिद्धी हसत म्हणाली. इंदूने उपमा खाताना थोडा विनोद केला. हा उपमा खाल्ल्यावर माझी झोप नक्की उडणार. हे ऐकून साहिल लगेच म्हणाला. मग तुम्ही आज ड्रायव्हर सांगू नका गाडी चालवायला, तुमचे एनर्जी इतकी आहे की तूच चालवशील. पुन्हा एकदा हास्य पिकला. विनायक सगळीकडे पाहत म्हणाले. छान आहे बरं, सगळे मिळून प्रवास करतोय, नाश्ता करतोय, खूप दिवसांनी असा आनंद मिळतोय. सगळ्यांनी मान डोलावली. नाश्ता करत करत सगळ्यांचा हसरा आनंदी माहोल तयार झाला. गप्पा टप्पा थट्टा मस्करी करत त्याने नाश्ता संपवला आणि पुढील प्रवासाला सज्ज झाले. नाश्ता झाल्यावर पुन्हा सगळं गाड्यामध्ये बसले. मंदार आणि साहिल आपल्या गाड्या चालवत होते. बाकीचे मागच्या सीटवर निवांत बसून प्रवासाचा आनंद घेत होते. साहिल गाडी चालवत असताना रिद्धी बाजूच्या सीटवर बसली होती. तिने कारचं म्युझिक प्लेअर सुरू केला. चला आता थोडं गाणं ऐकूया, प्रवासात मजा येईल, ती म्हणते. सुरेल गाणं सुरू झालं. रिद्धीही गुणगुणायला लागली. तिचा आवाज ऐकून साहिल हसला. वा, आज तर गाडीचं इंजिन सुद्धा तुझ्या तालावर नाचतंय असे वाटतंय, साहिल म्हणतो. रिद्धी हसत म्हणाली. हो का, मग तूही साथ दे, फक्त गाडीवर लक्ष ठेवून. साहिल गाण्याला हळूवार साथ द्यायला लागला. गाडीच्या आत एक वेगळाच आनंद भरला. दुसऱ्या गाडीत मंदार आणि गौरी बसले होते. गौरी सतत फोटो काढत होती. गौरी, एकदा तरी मला व्यवस्थित फोटो काढू दाखव, मंदार मजेत म्हणतो. ड्रायव्हिंगवर लक्ष द्या, बाकी मी पाहते, गौरीने चिडवत उत्तर दिले. गौरी माझ्यासोबत अशी बोलते आहे, मंदार म्हणतो. गौरी फक्त स्माईल देते. आजी आजोबा त्यांच्या गाडीमध्ये शांत बाहेरच्या हिरवळकडे बघत होते. शेत, डोंगर, झाडं, रस्त्याच्या वळणावरती सुंदर दृश्य पाहून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले होते. विनायक मात्र अधूनमधून सगळीकडे बघून खुश होतात. गाड्या पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला एक सुंदर टेकडी दिसली. हिरवीगार झाडे, थोडं धुकं, वरून पसरलेली गार हवा, सगळ्यांच्या मनात भुरळ घालणारी. रिद्धी आनंदाने ओरडली. साहिल, थांब ना थोडं, किती सुंदर टेकडी दिसते,
आपण फोटो एक काढूया ना. साहिलने मंदारला हॉर्न देत सिग्नल दिला. गाड्या टेकडीपाशी थांबल्या. सगळेजण उतरून त्या निसर्गाचा आनंद घ्यायला लागले. गौरीने मोबाईल हातात घेतला. चला सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढूया, मंदारने मजत म्हणतो. पण माझ्या बाजूला उभं राहायला सगळे भांडतील. गौरीने डोळे वटारले. हो ना, आता तुझ्याशिवाय फोटो काही अपूर्णच आहे. सगळे हसून लोटपोट झाले. आजोबा शांतपणे डोंगराकडे पाहत म्हणाले, बघ, असा दृश्य फक्त गावाच्या रस्त्यावरच मिळतं. शहरातल्या धावपडीत यांची मजाच नाही. आजीनेही मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावर समाधान चमकत होतं. इतक्यात रस्त्यावर कडेवर एक चहाची टपरी दिसली. विनायक म्हणाले, चला गरम गरम चहा घेऊन पुढे जाऊया. प्रवासातली खरी मजा तर चहात आहे. सगळे टपरीवर गेले. वाफाळलेला चहा सोबत थोडे भाजलेले मक्याचे दाणे आणि गप्पांचा पाऊस. टेकडीवर सगळ्यांच्या मनातला ताजेपणा करून गेला. पुन्हा गाड्यांमध्ये बसताना रिद्धी म्हणाली, हा प्रवास तर अगदी खूप सुंदर होतोय. गावात गेल्यावर तर अजून किती मजा येणार आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तोच आनंद झळकत होता. टेकडीवर थांबून झाल्यावर पुन्हा प्रवास सुरू झाला. 2-3 तास झाले होते. गाड्या पुढे सरकत होत्या, पण आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडा थकवा आणि भूक स्पष्ट दिसत होती. मंदार गाडी चालवत होता. रस्त्याच्या कडेला एक छान हॉटेल दिसलं. त्याने गाडी अलगद थांबवली. गौरी लगेच विचारात उतरली, का थांबली गाडी? तेवढ्या विनायकची गाडी मागून आली. त्याने आजोबांकडे पाहत विचारले, मंदारने का गाडी थांबवली असेल बरं? आजोबा स्मित हसत करत म्हणाले, त्यालाच विचारून या, लगेच कळेल. साहिलनेही गाडी बाजूला थांबवली. तो मनाशीच म्हणाला, हॉटेल दिसतंय म्हणजे भूक लागली असणार. मंदार नक्की जेवणासाठी थांबला आहे. तो थेट मंदारकडे गेला. विनायकने मंदार जवळ जात विचारले, मंदार का थांबवली गाडी? मंदार हसत म्हणाला, डॅड, आता सगळ्यांनाच भूक लागली असेल. 2-3 तास झाले, म्हणून वाटले थोडं जेवून घेऊ. विनायक कपाडाला हात मारत म्हणाले, अरे हो, मला तर लक्षातच आले नाही. खरंच जेवणाची वेळ झाली आहे. विनायकने आजोबांकडे वळून हातानेच खूण केली. चला जेवायला थांबूया. आजोबांनी लगेच मान डोलावली आणि बाकी सगळ्यांना सांगितले. सगळे हॉटेलमध्ये उतरले. आत गेल्यावर वेटरने मोठ्या टेबलावर जागा करून दिली. आज तर खूप भूक लागली आहे, रिद्धी हसत म्हणाली. हो ग, म्हणून तर डोळ्यात चमक आली, साहिलने चिडवले. गरमागरम थाळ्या टेबलवर आल्या. भाकरी, पिठलं, भाजी, भात, आमटी सोबत लोणचं आणि ताक. सगळ्यांनी मिळून मनसोक्त जेवण केलं. जेवणाचा सुगंध, गप्पा, हशा सोबतचा प्रवास, उत्साहात सगळ्यांच्या समाधान फुललं होतं. जेवण आटपून पुन्हा गाड्यांमध्ये बसले. गावाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. काही तास प्रवास केल्यानंतर रस्ते आता ओळखीचे वाटू लागले. गावाची हवा, मातीचा गंध, आजूबाजूचे शेत सगळ्यांना जुन्या आठवणीत घेऊन जात होती. रिद्धी आनंदाने ओरडली, वा, शेवटी आपण गावाजवळ पोचलो. बघा किती सुंदर शेती दिसतेय. गौरीने खिडकीतून बाहेर हात पुढे केला. ही गार वाऱ्याची झुळूक किती वेगळी आहे, अगदी बालपणाची आठवण करून देते. आजीच्या डोळ्यात तर आधीच पाणी आलं होतं. ती मंद आवाजात म्हणाली, हे आपलं घरटं आहे. अखेर परत आलो आपण. गाड्यांचा आवाज गावावर वेशीवर पोचले. आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी वाहू लागले. वर्षांनी आपलंच माणसांच्या स्वागतासाठी सगळं गाव उभं आहे असे वाटत आहे, याचा त्यांना अपार आनंद झाला. मंगल धावत आजीकडे आली. गडाभेट घेतली. आजी, तुमच्याशिवाय गाव रिकामं वाटत होतं. बघा, तुम्ही आलात म्हणजे सगळं संपूर्ण झालं. आजीने तिचा चेहरा हातात घेऊन हळूच विचारले, मंगल, तू आई झालीस का ग? मंगलच्या चेहऱ्यावर हसू आले. ती डोळ्यात पाणी पुसत म्हणाली, हो आजी, मुलगी झालीये मला. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानी चमक आली. आजीने हात जोडून आकाशाकडे पाहिले. बाप्पा, याहून मोठं सुख नकोच. गौरी घर बघत होती. किती छान घर आहे. गावाकडचं घर म्हणजे एखाद्या जुन्या वाड्यासारखं भव्य भासत होतं. दगडी बांधकाम, लाल मातीची फरसबंदी, छपरावर घातलेली जुनी मातीचे कौल, जणू परंपरेचा श्वास अजूनही जिवंत ठेवून होती.
घरासमोर मोठं अंगण होतं. अंगणाच्या कडेला एक जुनी पण स्वच्छ विहीर होती. विहिरीवरून सतत गार गार पाणी काढले जात असे. विहिरीला टाकळी चाक मजबूत दोरी बांधली होती, ज्यावर सकाळ संध्याकाळ गडबड सुरू असे. घराभोवती उंच उंच नारळाची झाडं उभी होती. वाऱ्याच्या झुळकीने ती झुळत होती. पानांच्या झळझळीत एक गोळशी ताल उमटत होती. त्यांच्या झाडावर कधीतरी कावळ्याची, पोपटाची खोळकर आरडाओरडा होत असे. अंगणाच्या कडेला वेगवेगळ्या फुलझाडांनी बाग सजली होती. मोगरा, जाई, गुलाब, चाफा. सकाळीच या फुलांचा दरवळ सगळीकडे पसरून जाई. फुलांच्या गंधाने घराभोवतीचं वातावरण अगदी देवालय सारखा पवित्र वासे. घरात आत गेल्यावर मोठ्या पायऱ्यावर ओसरी होती. भिंतीवर जुन्या काळातली चित्रे, वडीलधाऱ्यांचे फोटो आणि देवघरातल्या गणपतीचा देखणा फोटो लावला होता. घरभर लाकडी खिडक्या, लांब गॅलरी, दारावर कोरीव काम, जणू परंपरेचं सौंदर्य डोळ्यासमोर उभं राहत होतं. संध्याकाळच्या वेळी अंगणातल्या तुळशीच्या वृंदावनाजवळ दिवा लावला की घर अजून तजोमय दिसे. हे घर फक्त दगड कोळाचं नव्हतं, तर यात पिढ्यांच्या आठवणी, प्रेम आणि नात्याची ऊब समावलेली होती. पुढील भागात गाव कशी मजा करतात, कुलदेवीच्या मंदिरात कसे दर्शन होते, अजून काय होते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मन माझे तुझे झाले. सीझन 2 भाग 12. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.